अश्विनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे। कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। वाजत गाजत शंखनाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला निघतायत। अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा कसा असणार आहे यावर एक नजर टाकूया। 8 एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल होतील आणि त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ते जातील आणि त्यानंतर हनुमानगडी लक्ष्मण किल्ल्यावरून दुपारी ते पत्रकार परिषद घेतील। त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं म्हणजे महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। 9 एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईत परततील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील। तर नाशिकहून अयोध्येच्या दिशेने निघालेली जी ट्रेन होती ती झाशीपर्यंत पोहोचली आहे। तब्बल 1,500 शिवसैनिक या ट्रेनमध्ये असून उद्या सकाळी ही ट्रेन अयोध्येत पोहोचणार आहे। प्रत्येक स्टेशनवर पोहोचल्यानंतर जय श्रीरामचा जयघोष करत हे शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने जात आहेत। नाशिकहून अयोध्येच्या दिशेने निघालेली विशेष ट्रेन आता झाशीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि झाशीपर्यंत पोहोचलेली या ट्रेनमध्ये सकाळच्या वेळेमध्ये अशा पद्धतीने शिवसैनिक जे आहे ते भजन म्हणताय, गाणे म्हणताय, जय जय श्रीरामचा नारा देत हे सगळे शिवसैनिक जे आहे ते आता अयोध्येच्या दिशेने रवाना होतात। आपण जय जय श्रीरामचा जय घोष करताय, गाणे म्हणत या ठिकाणून जाताय, काय भावना आहे? आता आम्ही काल 4 वाजता ट्रेनने निघालेलो आहे। आमच्या मनात एकच आणि एकच संदेश आहे का आमचं रामलल्लाचं दर्शन कधी होईल। रामलल्लाचं दर्शन घेऊन आम्ही शरयू नदीवर आरती कधी करणार ही आमची सर्वांची भावना आहे। त्याच्यामुळे आमची उत्कंठा वाढलेली आहे। उत्कंठा वाढल्यामुळे आम्ही आनंदाने गाणे गाऊन आणि आनंदाने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। जवळजवळ 1300 लोक आमच्या ट्रेनमध्ये आहे आणि भावना खूप चांगल्या आहे। आम्हाला रामलल्लाचं दर्शन करायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही अयोध्येला निघालोय आणि आम्हाला खूप आनंद झालेला। आम्ही खूप जल्लोष करतोय। धनुष्यबाण आज आमचा आहे आणि खरोखर उत्साहाच्या वातावरणात आम्ही आज अयोध्येला जात आहोत। खरोखर आणि विशेषतः आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की खरोखर हिंदुत्ववादी आज आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आमच्या अंगात रक्त सळसळत आहे आणि आम्ही अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन कधी घेऊ असं आम्हा सर्व तरुणांना पण वाटत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, झाशी। नाशिकहून 1 दिवसाचा प्रवास करून झाशीपर्यंत पोहोचलेल्या ट्रेनमधील शिवसैनिकांना जेवणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। नाशिकहून अयोध्येच्या दिशेने निघालेली विशेष ट्रेन आता भोपाळ पास करून झाशीपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी जी आहे लगबग जी आहे ती या ट्रेनमध्ये पाहायला मिळते। ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातंय त्या किचनमध्ये आपण आहोत आणि ट्रेनच्या किचनमधली हे दृश्य आपण बघतोय। अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते या सगळ्या शिवसैनिकांसाठी बनवलं जातंय। वरण भात त्याचबरोबर मटकीची भाजी जी आहे, उसळ जी आहे ती बनवली जाते आणि ही बनवण्यासाठी तब्बल 15 कारागीर या ठिकाणी आहे तर 50हून अधिक कर्मचारी जे आहे ते या सगळ्या कामगारांबरोबर काम करताय। विशेष म्हणजे हे सगळे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी काम करत असताना आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर सगळी काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। जेवण बनवत असताना येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी तपासणी करून त्याला आतमध्ये सोडलं जातं। त्यानंतर अतिशय स्वच्छ पद्धतीने हे सगळं जेवण बनवलं जातं। किती कर्मचारी आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे? आपल्याकडे आता पूर्ण ट्रेनमध्ये 85 लोकांचा स्टाफ आहे आणि आपण चालू ट्रेनमध्ये जेवण बनवून देतोय। सगळ्यात महत्वाचा विषय, ही एवढी मोठी रिस्क कोणी कॅटरिंगवाला घेत नाही। अयोध्येला आपण आज रात्री पोहोचणार आहे आणि परत रिटर्नला पण हे पूर्ण नियोजन आहे। आपण बघतो पुढच्या 2 दिवसांसाठीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय। प्रत्येक शिवसैनिकाची पोटाची खळगी भरण्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते केलं जातंय। 2 दिवस पुढचे हा प्रवास असा सुरू राहणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा पुढचे 3 दिवस परतीचा प्रवास याच ट्रेनमधून केला जाणार आहे आणि त्याचं हे सगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अयोध्या।
एकूणच ट्रेनमधील सगळ्या वेगवेगळ्या तयारीचा आढावा आपण जाणून घेतोय. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यातच बघूयात इतरही बातम्या. खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरती टीका केली. गद्दारांना राम आशीर्वाद देणार नाही, जे आता अयोध्येत जात आहेत त्यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला होता, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. राम हे सत्यवचनी होते. राम हे सचोटी व सत्याचं प्रतीक होते. त्याच्यामुळे रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पापं धुवायची इच्छा असेल महाराष्ट्रात केलेली, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना आशीर्वाद देत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आमचा सगळ्यांचा आहे. जे लोक आता गेले आहेत त्या सगळ्यांना अयोध्येचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत. सगळ्यात प्रथम मी गेले 40 वर्ष अयोध्येत जातो. आणि यानंतर पाहूयात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोप झाल्या प्रकरणात मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचलेत. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही, असं मत शरद पवारांनी मांडलंय. त्यामुळे आता अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झालेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिला आणि त्यामुळे काँग्रेसचं विरोधक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पॉईंट असा मला हिंडेनबर्ग कोण हे माहिती नाही. त्यांचा डिफॉल्ट वर्तमानपत्रात व्यवस्था. एक कंपनी परदेशाची, ती या देशाच्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेतली. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. या कमिटीमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक, याचा अर्थ याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे. त्या संबंधीची शंका व्यक्त करायला संधी आहे. आणि माझं मत असं आहे की मी काही जेपीसी सरसकट विरोध करत नाही. जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फॉर्मेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावित होईल असं माझं मत आहे. असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदता असू शकते. आता उदाहरणार्थ आम्ही खडगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला. तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली. चर्चा झाली, पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला. तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते. आणि यानंतर आपण बघणार आहोत पुढे इतरही बातम्या. शरद पवारांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधींचे कान टोचलेत आणि यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार आमचे सर्वोच्च नेते, जी पवारांची भूमिका असेल तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं अजित पवार म्हणाले. तर शरद पवारांची भूमिका काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये तडा जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. पवारसाहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ती त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वांची भूमिका. शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही नाही. पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्यांनी त्यांचं मत मांडलं असेल तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही.
पुढे पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल 17 तासांनी लोकांसमोर आलेत. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्यानं बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ते आज सकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात पाहायला मिळाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे कालचे कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. तसंच कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमिट असतं अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली. कालपासून माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर कुठेतरी अजितदादा नॉट रिचेबल आहे, काही आमदार नॉट रिचेबल आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. मला तर माहीत आहे तुम्ही ही कशाच्या आधारे करता. आपके साथ संबंध में है ना? हं साहेब. मला काल मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. मी जागरणं माझी जास्त झाली आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही, पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईंना डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या, शांतपणे झोपलो आणि सकाळपासून मी कार्यक्रम सोडले. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे. विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो जिल्ह्यातील रब्बी पिकांना बसणार असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला. तर पंढरपूरमध्येही पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सटाणा, बागलाण तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसलाय. अवकाळी पावसात भिजल्यामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झालाय. तसंच यवतमाळच्या नेरमध्ये काही भागात गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय. पुढे पाहूयात अकोला जिल्ह्यात भर दुपारी गारांसह अवकाळी पाऊस कोसळल्यानं नागरिकांची आणि व्यावसायिकांची दाणादाण उडाली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्यानं संसार उघड्यावर आलाय. तर माजोड परिसरात 10 बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे गहू, ज्वारी, उन्हाळी मूग आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने तिथे देखील जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटात सोलापूर शहरात अवकाळी पाऊस बरसलाय. जुन्नरमध्ये वीज थेट नारळाच्या झाडावर कोसळल्यामुळे झाड पेटलं. सुदैवानं आत यामध्ये जीवितहानी टळली आहे. पुढे बघत जामनेरमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तोंडापूर गावात रस्ते, शेतात पाणी साचलं होतं. तर पिकं देखील आडवी झाली. अनेक घरांवरील पत्रे वाऱ्यानं उडून गेले असून केळी, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर मुक्ताईनगर, रावेरसह परिसरात वादळी पाऊस झाला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. जळगाव जिल्ह्यामध्ये 5व्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रावेर, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. जामनेरचे तोंडापूर या भागामध्ये काढणीवर आलेले मका, गहू या पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी शासनातर्फे शेतकऱ्यांची विनंती आहे, तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडनं होत आहे. आणि या वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे देखील उडून गेलेले आहे. वारंवार होत असलेले वादळी वाऱ्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे आणि शासनाकडे विनंती करत आहे की आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जामनेर. अमरावती जिल्ह्यामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली. तसंच अनेक घरांचे छप्पर देखील उडाले. अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय. मका पीक पूर्ण जमीनदोस्त झाले. तर कापणीला आलेला गहू झोपलाय. शिवाय संत्रा पिकाला देखील अवकाळीचा चांगलाच फटका बसलाय. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्या मुलाचा डान्स कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
डान्ससाठी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तरुणीच्या या अतरंगी डान्सने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि या विचित्र पदार्थांना लोक फ्युजन फूड असंही म्हणतात. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थाचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशन्स बाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आमरस डोसा बनवताना दिसते आणि त्यानंतर आपण एरवी त्यावर चीज बटर बटाट्याची भाजी किंवा साऊथ इंडियन चटणी असं काही ना काही लावतो. पण या ठिकाणी डोश्यावर बटर लावल्यानंतर चक्क आमरस घालण्यात आलेला इतकंच नाही, आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आज तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानानं उड्डाण केलं. वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू लढाऊ विमानाने उड्डाण केलं. राष्ट्रपती या तीनही दलाच्या प्रमुख असतात. राष्ट्रपती मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आसामच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याचवेळी अरुणाचल प्रदेशवरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या राष्ट्रपती भारताकडून एक शक्तिशाली संदेश जाईल. तेजपूर एअरफोर्स बेस भारताचे चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतान या 4 देशांपासून संरक्षण करतात. पुढे पाहूयात, बातमी आहे एका यात्रेच्या संदर्भातली. जळगावच्या नशिराबाद इथे द्विशतकी परंपरा जी आहे, ती या परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आलेल्या आहेत. तर लोकनाट्याचा कार्यक्रम देखील इथे पार पडला. अहमदनगरमधील राहतामध्ये शेकडो वर्षांपासून आगळीवेगळी परंपरा जपली जाते. नवस्फूर्ती करण्यासाठी बगाडाला लटकण्याची ही परंपरा आजही गाव जपताना दिसते आणि कालपासून सुरू झालेल्या वीरभद्र आणि मायंबा देवाच्या यात्रेचा उत्साह इथे बघायला मिळतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. राहता शहरामध्ये सध्या मायंबा आणि वीरभद्र महाराजांच्या यात्रेचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. हे गाव गेल्या 700 वर्षापासून एक आगळी वेगळी परंपरा या ठिकाणी जपताना आपण बघतोय. मी आता यात्रेच्या ठिकाणी आहे आणि आपण हे जे पाठीमागे बघतोय हे बगाड याला म्हटलं जातं अनेक ठिकाणी, तर या ठिकाणी याला गळवंती असं म्हणतात. नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती आहे. त्यामुळं जे भाविक देवाला नवस करतात आणि नवस्फूर्ती झाल्यानंतर या गळवंतीला लटकतात. अनेक महिला असतील, पुरुष असतील या ठिकाणी आलेल्या आहेत. जवळपास 2000पेक्षा जास्त महिला पुरुष आज या गळवंतीला लटकणार आहेत. मोठा उत्साह यात्रेचा या ठिकाणी आहे. 3 दिवस ही यात्रा सुरू असते आणि कालपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि राज्यभरात विखुरलेले जे गावातील लोक असतील हे यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात आणि यात्रेचा मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आता ब्रेकनंतर पाहूयात, भारतामध्ये ठिकठिकाणी 3800 पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचं भारतीय वन्यजीव संस्थेनं अलीकडेच केलेल्या व्याघ्र गणनेत आढळलं असून मागील वर्षी त्यांची संख्या सुमारे 3700 इतकी होती. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पट्टेरी वाघ आढळल्याचं भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले. प्रोजेक्ट टायगर काउंट या मोहिमेला 50 वर्ष पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात नवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला लागून असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात 5 पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे आणि यामध्ये चांदोली अभयारण्य, भैरवगड, रांजणगड आणि दाजीपूर या सह्याद्रीच्या टापूंचा समावेश आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.